जय महाराष्ट्र. मी मंदार लोणारे. रात्रीचे 12 वाजले होते आणि चायनीजचं दुकान रात्री चालू होतं. तर चायनीजचं दुकान चालू असताना तिकडे अचानक एक पोलिसांची गाडी आली आणि पोलिसांची गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्या चायनीज दुकान मालकाला एक नोटीस दिली. ती नोटीस महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 33W 131 प्रमाणे त्यांनी ती नोटीस दिली. ती नोटीस दिल्यानंतर दुकानाचा मालक खूप घाबरला. त्याला वाटलं की आता आपण 7-8 महिने तरी जेलमध्ये जाणार. पण ही नोटीस एका सामान्य फेरीवाल्यालाही भेटू शकते आणि दुकान मालकालाही भेटू शकते, तर तो रात्रीच्या नंतर चालू ठेवेल. तर ही नोटीस आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं घाबरून जाण्याचं कारण नाही. ही नोटीस आल्यानंतर आपल्याला कोर्टात जायचंय. कोर्टात 200 रुपयाची ते 500 रुपयापर्यंत फाईन असू शकते. ती फाईन आपल्याला फक्त भरायची आहे. ती फाईन भरल्यानंतर आपल्याला न्यायाधीशांसमोर उभं केलं जाईल. न्यायाधीशांसमोर आपण उभं राहून फक्त एवढं सांगायचं की हो, माझा गुन्हा कबूल आहे. आणि आपल्याला एक फक्त वकील लागेल. तर तो वकील तिकडे आपली सही करून देईल आणि बाकी यात इतकं काही घाबरण्यासारखं काही कारण नाही. आणि 200 रुपये तुमची फाईन भरायची आणि वकिलाची काय फीज असेल ती तुम्हाला फक्त द्यायची. बस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि जर आणखी काही शंका असतील तर कमेंट्स करा. मी तुमच्या ज्या काही शंका असतील त्यावरती व्हिडिओ बनवेल. धन्यवाद.